आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। दारूचे पैसे मिळाले नाहीत एवढ्याच क्षुल्लक कारणावरून नाशिकच्या सिडको परिसरात एका व्यक्तीनं थेट स्वतःचं घर पेटवलं। उत्तमनगर भागात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सुदैवानं मोठा अनर्थ टळलाय, मात्र घरातील संपूर्ण साहित्य आगीत भस्मसात झालंय। दारू पिण्यासाठी घरच्यांकडे पैसे मागितले, पण नकार मिळाल्यावर संशयितानं रागाच्या भरात स्वतःचं घरच पेटवलं। हा धक्कादायक प्रकार घडलाय नाशिकच्या सिडको परिसरातील उत्तमनगरमध्ये। 45 वर्षीय सुरेश पांडुरंग काळे भगवती चौकात राहतो। सोमवारी दुपारी 3:30च्या सुमारास त्याने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबियांकडे दारूसाठी पैसे मागितले। नकार मिळताच संतापलेल्या सुरेश काळेनं खाली येऊन घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीतून पेट्रोल काढलं आणि थेट घराच्या तळमजल्यावर पेट्रोल ओतून आग लावली। त्याने खोलीला बाहेरून कुलूप लावलं आणि घटनास्थळावरून फरार झाला। काही वेळातच घरातून धूर निघताना दिसता शेजाऱ्यांनी पोलिसांना आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली। सिडको अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तात्काळ धाव घेतली। आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र घरातील सगळं सामान आगीत जळून खाक झालं होतं। या घटनेनंतर अंबड पोलिसांनी संशयित सुरेश काळेला अटक केली। पुढील तपास सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।